प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाजपचे आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ एकाच व्यासपीठावर या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. सध्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षात मोठ्या राजकीय उलथापालथी पाहायला मिळत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ ही तिन्ही नेते मंडळी खरतर एकत्र आली. या तिन्ही नेते मंडळींनी एकत्र येण्यामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठं राजकीय सत्तांतर झालं. मनोज घोरपडे हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधून पहिल्यांदाच निवडून आले. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील कदम असतील, मनोज घोरपडे असतील, हे स्वतंत्ररित्या निवडणूक लढत आलेले होते आणि त्याचा फायदा म्हणजेच विरोधकांची मते विभागली गेल्यामुळे त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना विधानसभा निवडणुकीमध्ये होत होता. परंतु कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि त्यांना यश आलं. अर्थातच विधानसभा निवडणुकीनंतर मात्र आमदार मनोज घोरपडे असतील, धैर्यशील कदम असतील, त्याचबरोबर रामकृष्ण वेताळ असतील, या तीन नेत्यांमध्ये राजकीय अंतर वाढताना दिसलं. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढेल आणि राजकीय परिवर्तन घडवून आणेल असा आशावाद भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना होता. परंतु सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षामध्ये खरं तर नेत्यांमध्येच मतभेद पाहायला मिळाले आणि विरोधकांचा एक पॅनल होण्याऐवजी विरोधकांचे दोन पॅनल खरं तर उभे राहिले. त्याचा फायदा हा सत्ताधाऱ्यांना झाला, म्हणजेच माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला झाला आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांचा पॅनल विजयी झाला. अर्थातच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यामुळे बाळासाहेब पाटील यांचं मनोधैर्य मात्र वाढलेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षामधील नेत्यांमधील आपापसातील मतभेद हे वाढताना दिसत होते. म्हणजेच आमदार मनोज घोरपडे असतील, धैर्यशील कदम असतील, त्याचबरोबर रामकृष्ण वेताळ असतील, यांच्यामध्ये राजकीय अंतर वाढताना दिसत होतं. परंतु राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं हे पुन्हा एकदा म्हणजेच जोरदारपणे वाहताना दिसतंय आणि या निवडणुकींचा विचार करता पुन्हा एकदा कराड उत्तर मधील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या तलवारी खरतर मेन करण्याचं ठरवलेलं दिसतंय. म्हणजेच आमदार मनोज घोरपडे असतील, धैर्यशील कदम असतील, त्याचबरोबर रामकृष्ण वेताळ असतील, ही तिन्ही नेते मंडळी एकाच व्यासपीठावरती येताना दिसत आहेत. विविध विकास कामांच्या उद्घाटनाचे जे काही वेगवेगळे कार्यक्रम सध्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सुरू आहेत, त्या कार्यक्रमांना या तिन्ही नेत्यांची खरतर उपस्थिती खरतर चर्चेचा विषय ठरते. अर्थातच मनोज घोरपडे, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांचा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा स्वतःचा असा फॅन फॉलोविंग आहे किंवा मतदार वर्ग आहे. हे तीन नेते एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा मिळतो हे विधानसभा निवडणुकीनं दाखवून दिलेले आहे. जर हे तीन नेते आपापसामध्येच लढत राहिले तर त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं नुकसान होणार हे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनं
एक प्रकारे दाखवून दिलेलं आहे। त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचं मोठं आव्हान हे भारतीय जनता पक्षासमोर असणार आहे। आणि एकंदरीत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यामुळं बाळासाहेब पाटील यांचं मनोधैर्य वाढलेलं आहे। परंतु कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये मनोज घोरपडे असतील किंवा धैर्यशील कदम असतील यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे भारतीय जनता पक्षाचे जे कराड उत्तर मधील कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, त्यांचं मनोधैर्य कुठेतरी कमी होताना दिसतंय। परंतु वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही नेते मंडळी पुन्हा एकदा एकत्र येण्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा नव्यानं राजकीय जुळणी पाहायला मिळते। अर्थातच केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरतीच हे राजकीय जुळणी असणार आहे का, किंवा हे दोन नेते केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानंच एकत्र येणार का, की या तिन्ही नेत्यांमधील जो काही अंतर्गत संघर्ष आहे किंवा जे मतभेद आहेत ते मिटवण्यात खरं तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला यश येणार का, हे पाहणं देखील खरं तर उत्सुकतेचं आहे। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ आपल्या राजकीय वैशिष्ट्यासाठी खरं तर ओळखला जातो। कारण खटाव तालुका असेल, कोरेगाव तालुका असेल किंवा सातारा तालुका असेल किंवा कराड, या 4 तालुक्यांचा मिळून हा मतदारसंघ बनलेला आहे। त्यामुळं या मतदारसंघाची रचना खरं तर इतर मतदारसंघापेक्षा पूर्णपणे खरं तर वेगळी आहे। त्यामुळं या मतदारसंघामध्ये आगामी काळात भारतीय जनता पक्षाला राजकीय यश मिळवायचं असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवायचं असेल तर जो गटातटामध्ये या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष विभागला गेलेला आहे त्या गटातटांना एकत्र आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून अतुल भोसले यांना करावं लागेल। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सुद्धा खरं तर यामध्ये महत्वपूर्ण राहणार आहे। सातारा जिल्हा परिषद जिंकण्याचं मोठं ध्येय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बाळगलेलं आहे किंवा देवेंद्र फडणवीस यांचं टार्गेट सुद्धा सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकणं हे आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख राहिलेली आहे। या जिल्ह्यावरती आपली मजबूत राजकीय पकड मिळवण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत प्रयत्न केले आणि रणनीती आखली आणि भारतीय जनता पक्षाला 4 आमदार निवडून आणता आले। त्यानंतर सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या 2 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली। त्यामुळं सातारा जिल्ह्यावरती खरं तर देवेंद्र फडणवीस यांचं विशेष लक्ष आहे आणि त्यामध्ये कराड तालुक्यावरती कराड उत्तर असेल, कराड दक्षिण असेल, या दोन्ही मतदारसंघावरती देवेंद्र फडणवीस यांचं विशेष लक्ष आहे। त्यामुळं आमदार मनोज घोरपडे असतील, धैर्यशील कदम असतील आणि रामकृष्ण वेताळ असतील, हे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या एकंदरीत वातावरणामुळे हे एकत्र येताना दिसत आहेत। हे 3 नेते एकत्र येण्यामुळे मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या चर्चा सुरू आहेत। त्यामुळं विधानसभा निवडणुकीला जसं बाळासाहेब पाटील यांच्या समोर भारतीय जनता पक्षानं आव्हान उभं केलं, तसं आव्हान येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष बाळासाहेब पाटील यांच्या समोर निर्माण करेल का, हे पाहणं देखील खरं तर उत्सुकतेचं आहे। त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी एक निकराची लढाई किंवा मोठा संघर्ष हा निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल। म्हणजेच विधानसभा निवडणुकीचा पुढचा अंक
हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळेल. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विरोधक म्हणजेच सध्याचे सत्ताधारी यांचा आत्मविश्वास हा अहंकारामध्ये परिवर्तित झाल्यामुळे त्याचा फायदा बाळासाहेब पाटील यांना झाला. मनोज घोरपडे असतील किंवा धैर्यशील कदम असतील, रामकृष्ण वेताळ असतील, यांनी आपल्यातील राजकीय मतभेद मिटवले तर भारतीय जनता पक्षाला कराड उत्तर मध्ये निर्णायक यश मिळू शकतं, एवढं मात्र नक्की. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.